नमस्कार. आज आपण अशा काही गव्हर्नर जनरल्सबद्दल बोलणार आहोत ज्यांनी खरं तर आधुनिक भारताचा पाया रचला. आता एमपीएससी सारख्या परीक्षांमध्ये हा विषय किती महत्वाचा आहे हे वेगळं सांगायला नको. चला तर मग वेळ न घालवता थेट विषयालाच हात घालूया. हे जे चेहरे दिसतायत ना, हे आहेत ब्रिटिश भारताचे शिल्पकार. ईस्ट इंडिया कंपनी जी फक्त व्यापार करायला भारतात आली होती, ती बघता बघता एका प्रचंड मोठ्या साम्राज्याची मालक बनली. पण हे घडलं कसं? या बदलामागे याच लोकांचा हात होता. चला, आजच्या या भागात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. आणि या सगळ्या कथेची सुरुवात होते एका नावापासून, रॉबर्ट क्लाइव्ह. हा तोच माणूस होता ज्याने ईस्ट इंडिया कंपनीला एका व्यापारी कंपनीतून भारतावर राज्य करणाऱ्या एका राजकीय शक्तीमध्ये बदलून टाकलं. खरं सांगायचं तर क्लाइव्हचा प्रवास एखाद्या सिनेमाच्या कथेसारखाच आहे. विचार करा, 1744 साली तो कंपनीमध्ये एक साधा कारकून म्हणजे क्लार्क म्हणून लागला. पण त्याच्यातली महत्वाकांक्षा आणि लष्करी बुद्धी इतकी जबरदस्त होती की फक्त 13 वर्षांमध्ये म्हणजे 1757 साली त्याने प्लासीची लढाई जिंकली. ही लढाई म्हणजे भारताच्या इतिहासातील एक टर्निंग पॉइंट होता. याच एका विजयाने कंपनी थेट सत्तेच्या खेळात उतरली आणि क्लाइव्ह बनला बंगालचा पहिला गव्हर्नर. गव्हर्नर बनताच क्लाइव्हने एक मोठी हुशार पण तितकीच खतरनाक योजना आणली. ती होती दुहेरी शासन व्यवस्था. परीक्षेच्या दृष्टीने हा मुद्दा अगदी लक्षात ठेवा. सोप्या भाषेत सांगायचं तर सगळा पैसा म्हणजे महसूल गोळा करण्याचं काम कंपनीने स्वतःकडे ठेवलं आणि राज्याचा कारभार, कायदा सुव्यवस्था बघण्याची जबाबदारी नवाबावर टाकली. म्हणजे काय? तर पॉवर सगळी कंपनीकडे पण जबाबदारी शून्य. याचा परिणाम इतका भयंकर झाला की बंगालमध्ये भ्रष्टाचार आणि अनागोंदी माजली आणि सामान्य जनता भरली गेली. क्लाइव्हने सत्ता तर मिळवली, पण मागे जी व्यवस्था ठेवली होती ना, ती पार कोसळायला आली होती. ही सगळी भ्रष्ट व्यवस्था सावरण्याचं आणि त्यावर एक मजबूत प्रशासनाची इमारत उभी करण्याचं मोठं काम केलं ते वॉरन हेस्टिंग्सने. असं म्हणता येईल की त्यानेच ब्रिटिश सत्तेला एक शिस्तबद्ध रूप दिलं. हेस्टिंग्सने भारतात आल्या आल्या पहिलं काम काय केलं असेल तर थेट क्लाइव्हच्या त्या भ्रष्ट दुहेरी शासन व्यवस्थेवरच घाव घातला. 1772 मध्ये त्याने ही सिस्टम पूर्णपणे बंद केली आणि सगळा कारभार थेट कंपनीच्या कंट्रोलखाली आणला. हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा निर्णय होता, ज्यामुळे प्रशासकीय गोंधळ थांबला. हेस्टिंग्सचं दुसरं मोठं काम म्हणजे न्यायव्यवस्थेची पायाभरणी. त्याने प्रत्येक जिल्ह्यात 2 प्रकारची कोर्ट सुरू केली. एक दिवाणी म्हणजे सिव्हिल कोर्ट आणि दुसरं फौजदारी म्हणजे क्रिमिनल कोर्ट. दिवाणी कोर्टामध्ये मालमत्ता, वारसा हक्क अशा गोष्टींचे खटले चालायचे आणि त्याचा प्रमुख कलेक्टर असायचा. तर फौजदारी कोर्टात गुन्हेगारी खटले चालायचे. इथे कलेक्टरच्या देखरेखीखाली भारतीय अधिकारी म्हणजे काझी आणि मुफ्ती काम पाहायचे. आजची आपली जी न्यायव्यवस्था आहे ना, त्याची मुळं आपल्याला इथेच सापडतात. पण हेस्टिंग्स फक्त एक प्रशासक नव्हता. त्याने भारताची आर्थिक राजधानी म्हणून कलकत्त्याला महत्त्व देण्यासाठी सरकारी खजिना मुर्शिदाबादहून कलकत्त्याला हलवला. इतकंच नाही तर भारतीय संस्कृती समजून घेण्यासाठी त्याने हिंदू आणि मुस्लिम कायद्यांचं संकलन केलं आणि एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलच्या स्थापनेतही मदत केली. पण त्याची कारकीर्द वादग्रस्तही होती. त्याच्यावर भ्रष्टाचाराचे इतके गंभीर आरोप झाले की ब्रिटनमध्ये त्याच्यावर महाभियोग चालवला गेला. जरी तो त्यातून निर्दोष सुटला तरी हा एक डाग त्याच्या नावावर कायमचा राहील. चला, आता वळूया लॉर्ड कॉर्नवॉलिसकडे. कॉर्नवॉलिसला एक सुधारक म्हणून ओळखलं जातं. त्याने प्रशासनाला एक प्रोफेशनल टच दिला आणि जमीन महसूल पद्धतीमध्ये खूप मोठे बदल केले. कॉर्नवॉलिसची सगळ्यात मोठी आणि तितकीच वादग्रस्त सुधारणा म्हणजे 1793ची कायमधारा पद्धत. हा मुद्दा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. यात कंपनीने काय केलं तर जमीनदारांकडून मिळणारा महसूल कायमचा म्हणजे परमनंटली फिक्स केला. यामुळं कंपनीला दरवर्षी किती पैसे मिळणार हे नक्की झालं. पण याचा खरा फटका बसला तो शेतकऱ्यांना. जमीनदारांनी सरकारला ठरलेली रक्कम देऊन शेतकऱ्यांकडून मात्र वाटेल तसा सारा वसूल करायला सुरुवात केली. यामुळे त्यांचं प्रचंड शोषण झालं. ही पद्धत मुख्यत्वे बंगाल, बिहार, ओरिसा आणि उत्तर कर्नाटक यांसारख्या प्रदेशात लागू झाली. म्हणजे विचार करा, अख्ख्या ब्रिटिश भारताचा जवळपास 19% म्हणजे 5वा हिस्सा ह्या एका निर्णयामुळे प्रभावित झाला होता. प्रशासनात शिस्त यावी म्हणून कॉर्नवॉलिसने 1793 मध्ये कॉर्नवॉलिस कोड आणला. यातल्या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या. एक, त्याने महसूल विभाग आणि न्याय विभाग पूर्णपणे वेगळे केले. कलेक्टरचं काम फक्त कर गोळा करणं, न्यायदान करणं नाही. दुसरं, त्याने पोलीस खात्याला एक व्यावसायिक रूप दिलं आणि पोलीस स्टेशनसाठी दारोगा हे पद तयार केलं. पण याच वेळी त्याने एक मोठी चूक केली.
त्याने प्रशासनाचं युरोपीयीकरण केलं आणि भारतीयांसाठी वरिष्ठ पदांचे दरवाजे बंद केले. आणि आता आपण बोलूया त्या गव्हर्नर जनरलबद्दल, ज्याने भारताचा चेहरा मोहराच बदलून टाकला, लॉर्ड डलहौसी. त्याच्या काळात भारताच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आणि समाजात इतके जलदगतीने बदल झाले की त्याला आधुनिक भारताचा निर्माता असंही म्हटलं जातं. डलहौसीचं नाव घेतलं की सगळ्यात आधी आठवते ती रेल्वे. 18 एप्रिल 1853 ही तारीख भारताच्या इतिहासात खूप महत्त्वाची आहे. याच दिवशी मुंबई ते ठाणे आपल्या देशातली पहिली प्रवासी रेल्वे धावली. हा फक्त एक प्रवास नव्हता, तर एका नव्या युगाची सुरुवात होती. रेल्वेने भारताला आर्थिक आणि भौगोलिकदृष्ट्या जोडायला सुरुवात केली. रेल्वेसोबतच डलहौसीने आणली टेलिग्राफची क्रांती. त्याला भारतीय टेलिग्राफचा जनक असंच म्हणतात. कलकत्ता ते आग्रा अशी पहिली तारलाईन टाकून त्याने हजारो किलोमीटरचं अंतर काही मिनिटांवर आणलं. विचार करा, किती मोठा बदल होता हा. ब्रिटिशांसाठी तर लष्करी आणि प्रशासकीय संदेश वेगाने पाठवण्यासाठी हे एक अत्यंत प्रभावी साधन होतं. 1854चा पोस्ट ऑफिस कायद्याने तर त्याने कम्युनिकेशनमध्ये आणखी एक मोठा बदल केला. त्याने संपूर्ण देशासाठी एकसारखे पोस्टाचे दर लागू केले आणि भारतात पहिल्यांदाच पोस्टाची तिकीटं सुरू केली. याचा अर्थ काय? तर आता अगदी कमी पैशात देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात पत्र पाठवणं शक्य झालं. याने सामान्य माणसालाही देशाशी जोडलं. डलहौसीच्या सुधारणांची यादी खरंच खूप मोठी आहे. त्यांनी रस्ते, पूल, कालवे बांधण्यासाठी प्रत्येक प्रांतात सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे PWD स्थापन केला. या कामांसाठी इंजिनियर्स लागावेत म्हणून रुरकी येथे इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केलं. इतकंच नाही तर त्यांनी स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन दिलं आणि वुड्स डिस्पॅच लागू करून शिक्षण व्यवस्थेला एक नवी दिशा दिली. या वुड्स डिस्पॅचला भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा असंही म्हणतात. तर मग या सगळ्या सुधारणा बघितल्यावर एक महत्त्वाचा प्रश्न मनात येतो. डलहौसीने केलेले हे सगळे बदल म्हणजे रेल्वे, टेलिग्राफ, शिक्षण हे खरंच भारताच्या विकासासाठी होते की भारतावरची आपली पकड अजून मजबूत करण्यासाठी आणि इथल्या संसाधनांचं शोषण अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी रचलेला हा एक डाव होता? यावर विचार करायला हवा.